आणि अतिशय असा बोलका व्हिडिओ. आणि त्रिनिती ब्रदर्स बालपणापासूनच संगीत प्रवासाला यांनी सुरुवात केली. संगीतकार, गायक आणि म्युझिक प्रोड्युसर तसंच साऊंड मिक्स मास्टर म्हणून ते कार्यरत आहेत. हिंदी आणि मराठी संगीतसृष्टीवर ज्यांनी आपली अमिट अशी छाप सोडली आहे. AR रहमान, सोनू निगम, अनिरुद्ध रविचंद्रन, MM क्रीम यांसारख्या दिग्गजांसोबत ज्यांनी काम केलं आहे. मराठी गाण्यात तर त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. त्या समवेत बॉलिवूडमध्ये बहुरंगी अशी प्रतिभासुद्धा त्यांनी दाखवली आहे. त्यात अभिमानाची बाब म्हणजे भूल भुलैया 3साठी अमाल मलिक समवेत आमी जे तुमार या गाण्याचं संपूर्ण संगीत संयोजन आणि म्युझिक डिझाईनसुद्धा त्रिनिती ब्रदर्सने केलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि त्यांच्या उत्कृष्ट अशा कार्याला फिल्मफेअर अवॉर्ड, मिर्ची म्युझिक अवॉर्ड, झी सिने अवॉर्ड्स यांसारख्या प्रतिष्ठित मंचावर गौरव मिळवलेला आहे. त्यांनी अनेक नामांकनं आणि पारितोषिके देखील प्राप्त केलेली आहे. त्रिनिती ब्रदर्स यांनी संपूर्ण भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिकांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. संगीताला नव्याने आकार देणारे दर्जेदार आणि जागतिक दर्जाचे कलाकार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे. आणि आज त्रिनिती ब्रदर्सकडून आपण अरिजित सिंग यांनी गायलेल्या गीतांचा आनंद घेणार आहोत. सो प्लीज बिग राउंड ऑफ क्लॉज त्रिनिती ब्रदर्स. कम ऑन प्लीज स्टेज. बिग राउंड ऑफ क्लॉज. तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट हा हवा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. रसिको हो, आज आहे आत्म्याला स्पर्श करणाऱ्या आवाजाचा बादशाह अरिजित सिंग यांचा वाढदिवस. अरिजितजींनी भारतीय संगीताची पोत बदलली. त्यांच्या गाण्यांनी आपली संपूर्ण जीवनशैली व्यापून टाकली आहे. महाराष्ट्र भांडार एक अशा घराण्याचा वारसा जिथे चव, परंपरा आणि विश्वासाचं सुंदर समीकरण आपल्याला पाहायला आणि चाखायला देखील मिळतं. महाराष्ट्र भांडार चवदार मराठी पदार्थांचं माहेरघर, ज्यांनी नाशिककरांना आस्वाद तृप्तीचा आनंद दिला. महाराष्ट्र भांडार यांचा 55वा वर्धापन दिन अर्थातच 55वा वाढदिवस येत्या अक्षय तृतीयेला होत आहे. एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यानिमित्तानेच महाराष्ट्र भांडारच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व केलेलं आहे. महाराष्ट्र भांडार आणि पिसोळकर कुटुंबियांचा आपल्या सगळ्या ग्राहकांना धन्यवाद देण्याचा आणि सगळ्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्याचा आजचा उद्देश. त्यानिमित्ताने महाराष्ट्र भांडारच्या ग्राहकांसाठी आयोजित केलेला आजचा हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम. रसिको, 1970च्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र भांडारचं बीजारोपण केलं ते वीणा पिसोळकर आणि ज्यांना आपण सगळेच जण काकू आणि मावशी म्हणत मोठे झालेलो आहोत आणि मेजर पिसोळकर यांनी. आणि त्यांच्या ऋणात आपण सदैव आणि कायमच राहणार आहोत. आणि दीप प्रज्वलनाने वातावरण तेजोमय करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते महाराष्ट्र भांडारचे संचालक आणि ओनर मंगेशजी पिसोळकर यांना, संचालिका प्राचीजी पिसोळकर यांना, प्रशांतजी जुन्नरे ज्यांनी गेल्या 25 वर्षापासून नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोठं योगदान दिलेलं आहे, नाशिकचा सांस्कृतिक नंदादीप ज्यांनी अखंडपणे तेवत ठेवला आहे आणि अनेक कार्यक्रमांसमवेत ज्यांनी आजच्याही कार्यक्रमाचं आयोजन तसंच प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र भांडारला मदतीचा हात दिलेला आहे, बाबास थिएटर्सचे सर्वेसर्वा प्रशांतजी जुन्नरे. आणि बाबास थिएटर्सचं सुद्धा हे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे. एकदा जोरदार टाळ्या बाबास थिएटर्ससाठी सुद्धा.
आनंदामध्ये भर घालणारी आहे. मुख्य म्हणजे अरिजित सिंग यांचे चाहते म्हणजेच मंगेशजी पिसोळकर. तेव्हा मंगेशजींना मी विनंती करते की त्यांनी प्रस्तावनेच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांशी संवाद साधावा. हॅलो, नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. आपल्या नाशिकचे सगळे प्रतिष्ठित नागरिक, आमच्या महाराष्ट्र भांडारमध्ये गेले वर्षानुवर्ष येणारे, सातत्याने येणारे आमचे सन्माननीय ग्राहक, आपल्या सगळ्यांचं या अनोख्या कार्यक्रमात स्वागत आहे. धन्यवाद. आज खरं अरिजित सिंग या भारताच्या नवीन पिढीतल्या गायकाचा 38वा वाढदिवस. तुम्हाला आत्ता प्रस्तावनेत सांगितलंच की अरिजित सिंग या गायकाचा मी प्रचंड मोठा चाहता आहे. मला नेहमी असं वाटत असे, म्हणजे जेव्हा आपला कोविड जेव्हा झाला तेव्हा आपल्या सगळ्यांनाच थोडीफार उसंत मिळाली. त्या एक 1-1.5-2 वर्षाच्या कालावधीत आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला एक एक छंद लागला. तसाच त्या काळात मलाही अरिजित सिंग या गायकाचा छंद लागला. तत्पूर्वी म्हणजे साधारण त्याच्या आधी 18-19 साली मला हा गायक कोण आहे हेच माहिती नव्हतं. आता कार्यक्रम जेव्हा आयोजित झाला आणि मला वेगवेगळ्या लोकांकडनं तसे फीडबॅक मिळाले, त्या बऱ्याच फीडबॅकमध्ये हो नाव ऐकलं आहे मी, पण अरिजित सिंगचं काय बॉडी ऑफ वर्क्स आहे, त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे काही तेवढं माहिती होतंच काही लोकांना असं नाही. तर ही मला सतत जाणवणारी गोष्ट होती आणि मला नेहमी असं वाटत असे की या इतक्या चांगल्या आणि गुणी गायकाचा काही ना काहीतरी एक आपल्याकडनं सत्कार किंवा त्याचा कौतुक असा समारंभ व्हावा. तर ही गोष्ट माझ्या गेल्या 1-1.5-2 वर्षापासून डोक्यात होती, परंतु तसा एक योग येत नव्हता. का आधी एक तर कोविड होता, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी होऊ शकत नव्हत्या. त्याच्यानंतर माझे आई आणि बाबा वडील ते दोघंही जरा थोडे 1-1.5-2 वर्ष आजारपणात होते, त्यामुळे मग ही संधी मिळत नव्हती. मग यावर्षी साधारण जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला मला हा योग जुळून येतो आहे असं थोडं दिसायला लागलं. मग मी प्रशांतजी जुन्नरे जे बाबाज थिएटरचे आहेत त्यांच्याशी एकदा संवाद साधला. म्हटलं आपल्याला असं असं काहीतरी करायचं आहे तर आपण करूयात. आता नुसता एक मी ज्याचा चाहता आहे त्याचा नुसता फक्त चाहता आहे याच्याने एखादा कार्यक्रम घेणं हे काही मला तेवढं पुरेसं कारण वाटत नव्हतं. म्हणून मग मी असा विचार केला की आपलंच महाराष्ट्र भांडार आहे, आपल्या महाराष्ट्र भांडारमध्ये आपल्यावरती प्रेम करणारे इतके ग्राहक आहेत, आपले चाहते आहेत, त्यांच्याशी आपण वर्षानुवर्ष जोडलेलो आहोत, एक भावनिक नातं निर्माण झालं आहे. परंतु अलीकडच्या काळात म्हणजे सुरुवातीला आपण सगळ्यांनी बघितलंच आहे की आई आणि आबा दोघेही बराच वेळ काळ दुकानात असायचे, त्यांच्याशिवाय ते दुकान चालतच नसे. त्यामुळे हा ऋणानुबंध जसं पंडित काका गेल्या म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून पंडित काका आमच्या दुकानाचे ग्राहक आहेत, तर ते जसे आपल्याशी जोडलेले आहेत. पण आता माझ्या वेगवेगळ्या दुसऱ्या व्यवसायांमुळे मला तिथे उभं राहणं शक्य नाही आहे. कधी सकाळी गेलो, संध्याकाळी गेलो, ओळखीचे लोक भेटतात, नमस्कार चमत्कार होतो, परंतु सगळ्यांचीच माझी भेट होते असं नाही आहे. मग असा एक कार्यक्रम आपण असा करूया जिथे आपल्या सगळ्यांना ग्राहकांना बोलवता येईल आणि त्यांच्याशी भेटीगाठी करता येतील आणि या माध्यमातून समस्त नाशिककरांचा, नाशिक संगीतप्रेमी लोकांचा आणि महाराष्ट्र भांडारच्या ग्राहकांचा एक कृतज्ञता पूर्वक आपण एक समारंभ करूया अशी माझ्या डोक्यात कल्पना आली आणि साधारण जानेवारीपासून त्याच्यावरती काम सुरू झालं आणि ते जे काम झालं ते प्रशांत जुन्नरे आणि या सगळ्या टीमच्या मदतीने आज आपल्यासमोर सादर होत आहे. आता बऱ्याच लोकांना म्हणजे आपल्यापैकीच माझेच सगळे मित्र आहेत, ओळखीचे आहेत, नात्यातले आहेत, काही लोक तर इतके मित्र आहेत की ते नात्यापेक्षाही जास्त आहेत. त्यांना हे काही टोटल लागत नव्हती की महाराष्ट्र भांडार एका ठिकाणी आणि अरिजित सिंग दुसरीकडे, दोन खूप वेगवेगळे भिन्न क्षेत्रातल्या व्यक्ती किंवा पर्सनॅलिटीज, सामाजिक पर्सनॅलिटीज. पण मी असा विचार करत होतो की आपले जे पूर्वीचे सगळे गायक आहेत, मी
असा थोडा जेव्हा अभ्यास केला 2010पर्यंतचे गायक आणि भारतातलं संगीत क्षेत्र आणि 2010 नंतर 12 नंतरचं संगीत क्षेत्र याच्यात एक खूप मोठा आमूलाग्र बदल झाला. त्याचं कारण होतं अरिजित सिंगचं पटलावर येणं. अरिजित सिंग तरुण लोकांचा एक मॅस्कॉट होता. आमच्या जसं जसे महाराष्ट्र भांडारची पुढे वाटचाल होती आहे तसं आम्हालाही तरुण लोकांबरोबर जोडलं जाणं अत्यंत गरजेचं आहे. हा बदलाचा एक भाग आहे, आपल्या समाजातील बदलाचा एक भाग आहे. तर त्यानुसार मग असा विचार केला की आपण या अरिजित सिंगचाच कार्यक्रम करूया. जुन्नर साहेबांनी एक खूप चांगली टीम आमच्याबरोबर आणून दिली. ही सगळी कलाकार मंडळी अत्यंत गुणी आहेत, नाशिकची आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्या प्रस्तावनेत त्यांच्या ओळखीमध्ये सगळे डिटेल्स येतीलच. मुंबईमध्ये खूप छान काम करतायत. आज नाशिकमध्ये त्या लोकांच्या माहेरघरी आज त्यांचा कार्यक्रम आपण करतो आहे. सो ही सगळी मंडळींना घेऊन आज आपण हा कार्यक्रम करतो आहे. आणि मला खात्री आहे की आज इथून तुम्ही जेव्हा परत जाल तेव्हा 100% तुम्हाला अरिजित सिंग या गायकाबद्दल प्रेम, आपुलकी आणि कौतुक निर्माण होईल. आजचा हा सगळा रिस्पॉन्स बघता तुम्ही आमच्या विनंतीला किंवा आमच्या सूचनेला किंवा आमच्या आव्हानाला सन्मान देऊन आज तुमचा वेळ काढून इथपर्यंत उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे खूप आभार मी मानतो. आणि हा रिस्पॉन्स बघून मला आता उत्साह पण आला आहे. माझ्या डोक्यात पुढच्या वर्षाची चक्र फिरायला लागली आहे. कारण अरिजित सिंगचा वाढदिवस हा नेहमी 25 एप्रिललाच येणार आहे. अक्षय तृतीया ही 22 एप्रिल ते 9 मे या कालावधीत तिथीने ऑलवेज येणार आहे, नेहमीच येणार आहे. तर इफ गॉड परमिट्स, इफ ऑलमायटी परमिट्स अँड इफ ऑलमायटी ग्रेसेस ऑल ऑफ अस, आपण नक्की हा अशा प्रकारचा कार्यक्रम दरवर्षी घ्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद. एवढं बोलून मी माझी प्रस्तावना स्थगित करतो. पुढचा मनोरंजनाचा कार्यक्रम आणि आपण याच्यामध्ये मला फार काळ अडून बसायचं नाही आहे. तुम्ही या कार्यक्रमाचा छान आस्वाद घ्या, मजा करा. नाचायची जर इच्छा झाली तर मध्ये छोटे छोटे पॅसेजेस आहेत, तिथे नाचायलाही हरकत नाही. वयस्कर मंडळींना जस्ट एक विनंती करतो, सूचना करतो, तुम्हाला जरी ही गाणी थोडी वेगळ्या पठडीतली वाटत असली तरी तुम्ही जेव्हा काही 1, 2, 3 आठवडे ही गाणी ऐकलीत 100 नाही 1001% तुम्ही या गायकाच्या प्रेमात पडणार म्हणजे पडणारच. आणि तुम्हाला याचीसुद्धा जाणीव होईल की तुम्हाला तुमच्या सुनांना, तुमच्या जावयांना, तुमच्या नातींना, तुमच्या नातवांना काय आवडतं याची तुम्हाला जाणीव होईल. त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा कनेक्ट करायला तुम्हाला जास्त सोपं जाईल. एवढेच 2 शब्द बोलतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आणि कालिदाससारखी वास्तू आहे. आणि मंगेशजींनी आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे की निश्चितच असे अनेक अनोखे कार्यक्रम ते आपल्या सगळ्यांसाठी कायमच घेऊन येणार आहेत. याच्यातूनच सरांची रसिकता जी आहे ती किती ओतप्रोत भरली आहे हे दिसून येतं. एकदा मंगेशजींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि महाराष्ट्र भांडार नेहमीच आस्था, आपुलकी, प्रेम, विश्वास या सगळ्या नात्यांमध्ये गुंफण करतं. आणि म्हणूनच जी मंडळी गेल्या 20 ते 22 वर्षांपासून महाराष्ट्र भांडारमध्ये कार्यरत आहेत त्यांचा सन्मान इथे होत आहे. तेव्हा मी KTHMच्या पत्रकार विभागाच्या प्रमुख आणि महाराष्ट्र भांडारच्या संचालिका प्राची पिसोळकर मॅडमला व्यासपीठावर आमंत्रित करते. आणि त्यांच्या समवेतच हर्षदा रेगे, दर्शना पांडे, दीपक बोराडे यांनीसुद्धा मंचावर यावं. त्यांचा यथोचित सन्मान इथे प्राची पिसोळकर मॅडमकडे होत आहे. आणि त्यानंतर मंदा भोकरे, मीरा बनसोडे आणि संगीता माळी या तिघींनीसुद्धा व्यासपीठावर यावं. तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांची साथ आनंदामध्ये भर घालणारी आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत.
धन्यवाद. आपण सगळेजण ज्यासाठी जमलो आहोत, ज्यांच्या गाण्याच्या तालावर आपण बेधुंद होणार आहोत, अशा अरिजित सिंग यांनी गायलेल्या गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. ते त्रिनिती ब्रदर्सकडून आणि वाद्यवृंदांकडून.